नमस्कार. सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे बारवी धरणही लवकरच भरून वाहण्याची शक्यता. रिक्षा संपादरम्यान IT कर्मचाऱ्यांकरता परिवहनच्या जादा बसेस. आणि ठाणे मनोरुग्णालयाने गेल्या 7 महिन्यात 65 मनोरुग्णांना सोडलं स्वगृही. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आमच्या फेसबुक पेज तसंच YouTube चॅनेल आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. वागळे इस्टेटमधील शेअर रिक्षा चालकांनी विविध मागण्यांसाठी अचानक संप पुकारल्यामुळे बी केबिन येथून कामावर निघालेल्या IT कर्मचाऱ्यांचे अतोनात हाल झाले. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या विनंतीनंतर TMT प्रशासनाने 37 जादा बसेस सोडल्यामुळे कर्मचाऱ्यांची सोय झाली. रिक्षा चालकांच्या संपाची माहिती मिळताच संजय वाघुले यांनी तातडीनं महापालिका आयुक्त सौरभ राव आणि TMTचे व्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांच्याशी संपर्क साधला. तसंच गावदेवी आणि बी केबिन इथून जादा बसेस सुरू करण्याची विनंती केली. त्यानुसार TMT प्रशासनाने सकाळच्या सुमारास 37 जादा बस सोडल्या. त्यानंतर वागळे इस्टेटमधून संध्याकाळीही जादा बस सोडण्याची संजय वाघुले यांनी प्रशासनाला विनंती केली. ठाणे रेल्वे स्थानक परिसरात बेशिस्त रिक्षा चालकांमुळे वाहतूक कोंडी होत असून वाहतूक पोलीस आणि RTOच्या नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. रेल्वे स्टेशनच्या परिसरात वाहतूक कोंडी होत असल्यामुळे 2 वर्षांपासून रिक्षा चालकांना शिस्त लावण्यासाठी प्रयत्नशील असून काही ठराविक रिक्षा चालकांकडून आकसापोटी राजकीय आरोप केले जात आहेत, अशी प्रतिक्रिया भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी व्यक्त केली. वागळे इस्टेट परिसरातून ठाणे रेल्वे स्टेशनकडे येणाऱ्या रिक्षा चालकांकडून अचानक संप पुकारण्यात आला. तसंच काही रिक्षा चालकांकडून संजय वाघुलेंविरोधात आरोप करण्यात आले. ठाणे रेल्वे स्टेशन परिसरातून मीटरऐवजी दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना शेअर रिक्षा सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला होता. मात्र काही बेशिस्त रिक्षा चालकांकडून रिक्षा थांब्यांवर 2 रिक्षांच्या रांगा लावल्या जातात. त्यातून रेल्वे स्टेशनमधून बाहेर पडताना नेहमी वाहतूक कोंडी होते. विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने रिक्षा चालवणे, एका रिक्षात 5 प्रवासी भरणे असं नियमांचं सर्रास उल्लंघन होत असल्याचं त्यांनी सांगितलं. नाटकात सहभाग घेतल्याचा फायदा हा नुसता नाटकापुरता मर्यादित न राहता त्यामुळे सहभाग घेणाऱ्याच्या व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल घडतो, आत्मविश्वास वाढतो, व्यासपीठावर बोलण्याची भीती जाते, विचार करण्याची शक्ती वाढते, अभ्यास करण्यात एकाग्रता आणण्यास मदत होते. म्हणूनच नाट्य प्रशिक्षण घेऊन पूर्ण तयारीनिशी नाटक सादर करणे हे सहभागी कलाकारासाठी अत्यंत फायद्याचं असल्याचं प्रतिपादन लेखिका दिग्दर्शिका हर्षदा बोरकर यांनी केलं. वंचितांच्या रंगमंचावर सादरीकरण करण्यासाठी एकलव्य विद्यार्थ्यांना तयार करण्याच्या दृष्टीने त्यांच्यासाठी वंचितांच्या रंगमंचाच्या संयोजिका हर्षदा बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली समता विचार प्रसारक संस्थेतर्फे नाट्य प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. एकलव्य विद्यार्थी प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत अभ्यास करत आपली प्रगती साधत असतात. अशा वेळी नाट्यकला अवगत केली तर तुमच्या विचारांना चालना मिळेल आणि प्रतिकूलतेशी लढण्यास बळ प्राप्त होईल. बोरकर यांनी विविध प्रात्यक्षिकांच्या सहाय्याने उत्तमरित्या मुलांना व्यक्त होण्यास शिकवले. मुलांना नाटकाच्या अभिनय, वेशभूषा, रंगभूषा, नेपथ्य, संवाद फेक अशा अनेक आयामांबद्दल माहिती दिली. या नाट्य प्रशिक्षण शिबिरात 46 एकलव्य विद्यार्थी आणि एकलव्य कार्यकर्ते उत्साहाने सहभागी झाले होते.
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. भाजपा ठाणे शहर जिल्हा अंतर्गत येणाऱ्या ठाणे शहर, कोपरी, पाचपाखाडी, ओवळा माजिवडा, कळवा मुंब्रा आणि कल्याण ग्रामीण मतदारसंघात भाजपाच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या विजयाचा संकल्प करण्यात आला. एक लोकसभा निवडणुकीप्रमाणेच महायुतीच्या नेत्यांनी ठरवलेल्या उमेदवारांच्या विजयासाठी कार्य करण्याचा निर्धार भाजपाच्या बैठकीत करण्यात आला. त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचे रणशिंग फुंकण्यात आले. भाजपा महाराष्ट्र प्रदेशच्या महाअधिवेशनानंतर ठाणे शहर जिल्ह्याच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीत सलग 3ऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. त्यानंतर प्रदेश महाअधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आवाहनानुसार विधानसभा निवडणुकीपर्यंत कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. तर आमदार निरंजन डावखरे यांच्या सूचनेनुसार कोकणात 6 पैकी 5 जागांवर महायुतीचा झेंडा फडकवण्यात महत्त्वाचे योगदान असलेल्या सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचंही अभिनंदन करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. लोकसभा निवडणुकीत विरोधकांकडून खोटे नरेटिव्ह प्रस्थापित करण्यात आले होते. त्याचा मुकाबला भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी करून मतदारांना भाजपाची भूमिका पटवून द्यावी. लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवावी असं आवाहन बैठकीत करण्यात आलं. आगामी विधानसभा निवडणूक जिंकण्याबरोबरच त्यानंतर होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी भाजपा कार्यकर्त्यांनी सज्ज राहावं. नवमतदारांच्या नोंदणीबरोबरच लोकसभा निवडणुकीत बिघडलेली आणि गायब झालेल्या मतदारांची आवर्जून नोंदणी करून घ्यावी. माजी नगरसेवक, माजी नगरसेविका, भाजपा महिला मोर्चा आणि भाजपा युवा मोर्चाबरोबरच मंडळांमध्येही मतदार नोंदणी शिबिरं सुरू आहेत. मतदार नोंदणीबाबत सर्व पदाधिकाऱ्यांचे प्रयत्न स्तुत्य आहेत अशा शब्दात संजय वाघुले यांनी अभिनंदन केलं. ठाणे मनोरुग्णालयाने गेल्या 7 महिन्यात 65 मनोरुग्णांना त्यांच्या स्वगृही सोडलं आहे. बऱ्या झालेल्या मनोरुग्णांना काही वेळा त्यांचे पालक अथवा नातेवाईक घरी नेण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे या मनोरुग्णांना कुटुंबाकडे सुपूर्द करण्याचे मोठे आव्हान ठाणे मनोरुग्णालयासमोर असते. अशा वेळी रुग्णालयाच्या खास एस्कॉर्ट टीमने एक कृतिबद्ध आराखडा तयार करून मनोरुग्ण यांच्या कुटुंबाच्या घराचा शोध घेत असून फेब्रुवारी ते जुलै 2024 या 7 महिन्यात 65 मनोरुग्णांना त्यांच्या स्वगृही सोडलं आहे. ठाणे मनोरुग्णालयात मेंदूचा ताबा सुटलेल्या अनेक व्यक्तींवर या ठिकाणी उपचार केले जातात. सोबत रुग्णांचे अंतर्गत कौशल्य शोधण्याचा प्रयत्नही केला जातो.
त्यामुळे समाजात स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी रुग्णांना बळ मिळते आहे. मात्र बऱ्या झालेल्या मनोरुग्णांच्या काही पालकांना याचे कोणतेच सोयरसूतक नसते. सुधारलेले अनेक मनोरुग्ण घरी जाण्याची इच्छा व्यक्त करतात, परंतु त्यांच्या काही कुटुंबांचा शोध घेणे रुग्णालयासाठी तारेवरची कसरत असते. ठाणे मनोरुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर नेताजी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवण्यासाठी एस्कॉर्ट टीम तयार केली असल्याची माहिती रुग्णालयाच्या उपअधीक्षिका डॉक्टर प्राची चिवटे यांनी दिली. फेब्रुवारी ते जुलै 2024 या 6 महिन्यात मानसिकदृष्ट्या सक्षम झालेल्या 65 मनोरुग्णांना त्यांच्या स्वगृही सोडण्यात आले आहे. मात्र या रुग्णांचा घरचा पत्ता शोधणे आव्हानात्मक असतं, कारण रुग्णाला ॲडमिट करून घेताना दिलेला पत्ता चुकीचा देतात किंवा मोबाईल क्रमांक देखील वेगळा देतात. त्यामुळे रुग्णाच्या पालकांचा शोध घेणं रुग्णालयासाठी अवघड असल्याचं प्राची चिवटे यांनी सांगितलं. ठाणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विविध धरणात समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. यामुळे ठाणेकरांची पाण्याची टांगती तलवार मिटली आहे. ठाणे जिल्ह्याला बारवी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र बारवी धरणामध्ये 96.14% पाणीसाठा आहे. जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवस धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाणीसाठा होत आहे. त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक पाणीसाठा आहे. बारवी धरणात पाणी साठवण्याची क्षमता ही 72.60 मीटर आहे. सध्या धरणात 72.3 मीटर पाणीसाठा आहे. त्यामुळे पावसाचा जोर असाच राहिला तर बारवी धरणही येत्या काही दिवसात भरून वाहण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी याच काळात बारवी धरणात 72.51 मीटर म्हणजे 98.94% पाण्याचा साठा होता. यंदा पाऊस चांगला झाल्यामुळे पाण्याची टंचाई मिटल्यात जमा आहे. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे बारवी धरणही लवकरच भरून वाहण्याची शक्यता. रिक्षा संपादरम्यान IT कर्मचाऱ्यांकरता परिवहनच्या जादा बसेस. आणि ठाणे मनोरुग्णालयाने गेल्या 7 महिन्यात 65 मनोरुग्णांना सोडलं स्वगृही. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला अथवा फेसबुक पेज तसंच YouTube चॅनेलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.